मस्साजोग बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातलं गाव. या गावचे सरपंच असणारे संतोष देशमुख यांची डिसेंबर 2024 मध्ये निर्घुणपणे हत्या करण्यात आली आणि हे गाव महाराष्ट्रात चर्चेत आलं. या हत्येमागचा आका आणि आकाचा आका म्हणत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवरती आरोप झाले. या हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला. संतोष देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचे फोटोज व्हायरल झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं देशमुख कुटुंबाच्या पाठीशी मोठी सहानुभूती उभी राहिली. देशमुखांच्या मृत्यूनंतर आता मस्साजोग गावात सरपंच पदासाठी पोटनिवडणूक लागलेली. या पोटनिवडणुकीत देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख या उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या होत्या. साहजिकच ही निवडणूक भावनिक झाली आणि निवडणूक बिनविरोध व्हावी असं देखील आवाहन करण्यात आलं. पण अश्विनी देशमुख यांच्या समोर स्वरूपानंद देशमुख यांनी आव्हान हे उभं केलं. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप झाले. अखेर बुधवारी निवडणुकीचा निकाल लागला आणि संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत पराभव झाला. त्यांच्या विरोधात असणाऱ्या स्वरूपानंद देशमुखांनी 92 मतांनी बाजी मारत विजयाचा गुलाल उधळला. मस्साजोगचा हा निकाल संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्कादायक मानला जातोय. संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख पराभूत कशा काय झाल्या? भावनिक लाट असताना देखील स्वरूपानंद देशमुखांच्या बाजूने वारं कसं फिरलं? मस्साजोगच्या निवडणुकीत नेमकं काय काय घडलंय पाहूयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी 28 एप्रिलला मतदान झालं. स्वरूपानंद देशमुख विरुद्ध अश्विनी देशमुख अशी ही थेट लढत झाली. गावामध्ये एकूण 2280 मतदार आहेत. त्यापैकी 1744 मतदारांनी मतदान केलं. मस्साजोग मध्ये एकूण 84% मतदान झालं. मुख्य म्हणजे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानात तब्बल 10% वाढ झाली. 939 पुरुष आणि 805 महिलांनी या निवडणुकीसाठी मतदान केलेलं. पण मतदान सुरू असतानाच दुपारी गावातले 2 गट एकमेकांसमोर आल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. बाहेरून मतदान आणल्याबद्दल दोन्ही गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. तसंच मतदान केंद्रावर मतदान थांबवल्याच्या अफवेमुळे सुद्धा गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मस्साजोगचं मतदान सुरळीत पार पडलं. बुधवारी या निवडणुकीच्या निकालाकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. मस्साजोगचा नवीन सरपंच कोण होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या फेरीपासूनच स्वरूपानंद देशमुखांनी आघाडी घेतली होती. तिसऱ्या फेरीअंती स्वरूपानंद देशमुख यांना 1744 मतांपैकी 914 मतं पडली, तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या अश्विनी देशमुख यांना 822 मतं पडली, तर नोटाला 8 मतं पडली. त्यामुळे स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी या निवडणुकीमध्ये विजयी झाला. या विजयानंतर स्वरूपानंद देशमुखांच्या समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला. पण संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सोबत मोठी सहानुभूती असताना सुद्धा अश्विनी देशमुख यांचा पराभव कसा झाला यावरनं मोठं आश्चर्य व्यक्त केलं जाते. खरं तर या निवडणुकीला सुरुवातीपासूनच मोठा राजकीय रंग चढला होता. या निवडणुकीसाठी सुरुवातीला संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्यासोबत आणखी 5 जणांनी अर्ज दाखल केले होते. पण ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलं होतं. पण तरी सुद्धा त्यांच्या समोर आव्हान उभं राहिलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं संजीवनी देशमुख यांनी सुद्धा अर्ज दाखल केला होता. पण अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संजीवनी देशमुख यांच्यासह इतर दोघांनी आपले अर्ज मागे घेतले. पण स्वरूपानंद देशमुखांनी मात्र माघार काही घेतली नाही. त्यामुळेच या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला होता. निवडणूक बिनविरोध न झाल्यामुळे अश्विनी देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना निवडणूक ही बिनविरोध व्हायला हवी होती. आमच्यावरती निवडणुकीची वेळच यायला नको होती. संतोष अण्णांचं स्वप्न पुढच्या 1.5 वर्षात आम्हाला पूर्ण करायचंय असं देखील अश्विनी देशमुख यांनी म्हटलं होतं. तर बिनविरोध निवडीच्या मागणीवरती स्वरूपानंद देशमुखांनी मात्र आक्षेप घेतला होता. बिनविरोध निवडीचा निर्णय हा फक्त 20 ते 25 लोकांनी मिळून घेणं म्हणजे लोकशाही नाहीये. गावामध्ये 20 वर्षांपासून काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा संधी मिळायला हवी असं स्वरूपानंद देशमुख यांनी म्हटलं होतं. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुद्धा दोन्ही बाजूंनी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्यात आले. स्वरूपानंद देशमुख कोणाच्या तरी सांगण्यावरनं निवडणूक लढवतायत असा आरोप संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांच्या समर्थकांकडनं करण्यात आला होता. त्याला स्वरूपानंद देशमुख यांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं. अश्विनी देशमुखांवरती निवडणुकीसाठी दबाव टाकणारे त्यांच्या घरचे लोक आहेत. त्यांच्यावरती सगळ्यात जास्त दबाव त्यांच्या दीराचा आहे. काही लोकांची महत्वाकांक्षा मला सरपंच होऊ द्यायची नव्हती. त्यामुळे त्यांनी अश्विनी देशमुखांना तयार केल्याचा आरोप स्वरूपानंद देशमुखांनी केला होता.
तसंच त्यांना काही जाणवलं, मला कोणीतरी उभं केलं किंवा मी कोणाच्या तरी म्हणण्यावरनं उभा राहिलो तर सर्व गावासमोर नाक घासून पाठिंबा द्यायला तयार असल्याचं देखील स्वरूपानंद देशमुखांनी म्हटलं होतं. दरम्यान हा विरोध फक्त राजकीय आहे. संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या खांद्याला खांदा देऊन लढतोय आणि लढणार आहोत. पुढच्या 18 महिन्यात मी संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली वाहणार आहे, असं देखील स्वरूपानंद देशमुख यांनी सांगितलं होतं. दरम्यान स्वरूपानंद देशमुखांनी आरोप करताना संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कुणी कुणी संधी साधून घेतली याचा खुलासा करणार असल्याचं सुद्धा सांगितलं होतं. तर स्वरूपानंद देशमुख हे काय म्हणतात याकडे मी लक्ष देत नाही. माझ्या भावाला न्याय मिळवून देणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. स्वरूपानंद देशमुखांना कोणी उभं केलं यावरती निकालानंतर मी आणि वहिनी स्पष्टीकरण देऊ, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं होतं. हे सगळे आरोप होत असतानाच बीडच्या जेलमधनं एक कथित ऑडिओ क्लिप ही व्हायरल झाली आणि याचा संबंध थेट मस्साजोगच्या निवडणुकीशी जोडला गेल्यानं मोठा गदारोळ देखील सुरू झाला होता. सुदर्शन घुले आणि प्रतीक घुलेने अझर पठाण या कैद्याला मारहाण केल्याचा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला होता. पण दुसऱ्याच दिवशी अझर पठाणने आपल्याला मारहाण झालेली नाहीये, माझ्यावरती दबाव टाकून हे सगळं करायला लावलं गेलं, यामध्ये जेलच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता, यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचाही संबंध नाहीये. मस्साजोगमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीसाठी वाल्मिक कराड यांची बदनामी करण्यासाठी धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर यांच्या सांगण्यावरनं ही ऑडिओ क्लिप तयार करण्यात आल्याचं बीड जेलमधील कैदी अझर पठाणने सांगितलं होतं. आता या सगळ्या घडामोडींमुळे मस्साजोगच्या निवडणुकीकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. पण या निवडणुकीमध्ये ज्यांचा विजय झालाय ते स्वरूपानंद देशमुख नेमके कोण आहेत? तर स्वरूपानंद देशमुख हे मस्साजोगच्या राजकारणातले एक महत्वाचं नाव आहे. ते याआधी सुद्धा मस्साजोगचे सरपंच राहिलेले आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी संतोष देशमुख यांच्या समोर तगडं आव्हान उभं केलं होतं. मागच्या वेळी मस्साजोग सरपंच पदाच्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा केवळ 9 मतांनी निसटता पराभव झाला होता. इतक्या अल्प मतांच्या फरकाने झालेला पराभव हा त्यांच्या गावात असलेल्या जनसंपर्काचा पुरावा मानला जातो असं सांगण्यात येतं. कधी काळी स्वतः संतोष देशमुख सुद्धा स्वरूपानंद देशमुखांचेच कार्यकर्ते होते, अशी माहिती सुद्धा काही स्थानिक पत्रकारांनी दिली आहे. मस्साजोगच्या राजकारणात स्वरूपानंद देशमुख यांची चांगलीच पकड आहे, त्यामुळेच त्यांना हा विजय मिळालाय असं आता बोललं जात आहे. सरपंच पदाची निवडणूक जिंकल्यानंतर स्वरूपानंद देशमुख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलंय की या निवडणुकीत पैशांचा आणि राजकीय दबाव होता, मात्र त्याला न जुमानता माझ्या बाजूने मतदान झाले. संतोषांना किंवा अश्विनीताईंसोबत कोणतंही भांडण नव्हतं, मात्र गावातल्या काही टोळक्यांनी ही निवडणूक त्यांच्यावर लादली. माझ्या विरोधात मोठा अपप्रचार झाला. मी आरोप सिद्ध करण्याचं आव्हानही दिलं होतं. माझ्या नवयुवकांना येणाऱ्या काळामध्ये गावातलं कोण काम करू शकतं हा विश्वास ठेवून मला गावकऱ्यांनी निवडून दिलेला आहे, त्यामुळे माझा हा विजय झालेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आम्ही अश्विनीताई यांच्या सोबत भक्कमपणे उभे आहोत. त्यांना न्यायालयीन लढाईमध्ये पूर्ण साथ देणार आहोत, असं देखील विजयानंतर स्वरूपानंद देशमुख यांनी म्हटलंय. बाकी मस्साजोगची सरपंच पदाची ही निवडणूक चांगली चर्चेत आली हे मात्र निश्चित आहे. पण या निवडणुकीत संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा झालेला पराभव हा निश्चितपणे धक्कादायक असा मानला जातोय. बाकी या निवडणुकीबद्दल आणि अश्विनी देशमुख यांच्या झालेल्या पराभवाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.